आणि आता समस्त फुटबॉलपटूंसाठी एक महत्त्वाची बातमी आहे। फिफा विश्वचषक 2026चा अंतिम सामना अर्जेंटिना आणि स्पेन यांच्यामध्ये खेळवला जाणार आहे। एका बाजूला मेसीचा अफाट अनुभव आणि आक्रमक शैली, तर दुसरीकडे लामिन यामालचा तुफानी जोश आणि टॅलेंट हे आमने सामने असणार आहेत। त्यामुळे हा सामना केवळ दोन देशातील नाही, तर फुटबॉलच्या दोन पिढ्यांमधील एक ऐतिहासिक महासंग्राम ठरणार आहे। अर्जेंटिनाचा संघ जगज्जेतेपदासाठी ऐतिहासिक पुनरावृत्ती करण्याचं ध्येय बाळगून मैदानात उतरेल, तर स्पेन 16 वर्षांची विश्वविजयाची प्रतीक्षा संपवण्याचा प्रयत्न करते। न्यूयॉर्क न्यू जर्सी स्टेडियमवर रंगणाऱ्या या विश्वविजयाच्या महामुकाबल्यामध्ये लिओनेल मेस्सीचं वैयक्तिक कौशल्य विरुद्ध स्पेनची रचनात्मक सांघिक ताकद असं द्वंद्व पाहायला मिळेल। अर्जेंटिना संघ फुटबॉलच्या इतिहासामध्ये नवा अध्याय लिहिण्याच्या उंबरठ्यावर आहे। गेल्या 6 दशकांमध्ये कोणत्याही संघाला विश्वविजेतेपद राखता आलेलं नाही। ब्राझीलनं 1958 त्याचबरोबर 1962 मध्ये सलग 2 विश्वचषक जिंकण्याची किमया साधली होती, मात्र त्यानंतर कोणताही संघ विश्वविजयाची पुनरावृत्ती करू शकलेला नाही। मेस्सीच्या अर्जेंटिना संघाला आता ही संधी चालून आली आहे। याशिवाय सलग 4 मोठ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांचं विजेतेपद मिळवण्याच्या ऐतिहासिक कामगिरीपासून देखील अर्जेंटिना एक पाऊल दूर आहे। त्यामुळे आजचा महामुकाबला कोण जिंकणार याकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलंय।